नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता ठरल्याप्रमाणे सायली आणि अर्जुन यांची अदलाबदली झाली आहे. आता सायली तयार होऊन ऑफिसला निघाली आहे, तर अर्जुन आता सायलीच्या जागेवर घरातली सगळी काही कामं करतोय. तर अर्जुन आता सायलीला चहा घेऊन येतो आणि आता हे सगळं काही कौतुकाने पाहणारी कल्पना त्याला विचारते, सायली, अर्जुन, तुमचं ह्या दोघांचं नक्की काय चाललंय? तुम्ही कसला खेळ खेळताय का? आणि तेवढ्यातच तिथे रविराज आणि प्रतिमा देखील येते. त्यावर रविराज बोलतो, हे काय, चक्क अर्जुन हा सायलीला चहा देतोय? त्यावर आता प्रतिमा काळजीने सायलीला विचारते, सायली, काय झालं ग तुला? तू बरी आहेस ना? त्यावर सायली सांगते, हो प्रतिमा आत्या, मला काहीही झालेलं नाही आहे, मी एकदम बरी आहे. पण यांची चाचणी सुरू आहे. गृहकृत्यदर्श कसे आहेत हे दाखवून देत आहेत. आता मात्र सायली एवढे मोठे मोठे शब्द वापरत असते आणि अर्जुनला त्याचा अर्थही समजत नसतो आणि ते शब्द उच्चारताही येईना. त्यावर अर्जुन बोलतो, काय चाचणी आणि काय काय म्हणालीस काय तू? ते गृहकृत्य काय? हे एक मिनिट, इथेच तर चुकलीस तू. म्हणजे अर्जुन कधीही असं एवढं मराठीमध्ये बोलत नाही. त्यावर सायली बोलते, हो, आणि तुम्ही देखील तीच चूक केली ना. सायली देखील कधी देखील एवढे इंग्लिश शब्द वगैरे वापरत नाही. त्यावर आता ह्या दोघांचं आता इथे भांडण सुरू होतं नेहमीप्रमाणे. तर रविराज विचारतो, नाही एक मिनिट, ते सगळं काही ठीक आहे, पण सायली, तू हे जे काही घातलं आहेस ना, त्यामध्ये खरंच खूप छान दिसतेस तू, पण हे सगळं का घातलं आहेस तू? कुठे चालली आहेस का तू? त्यावर आता सायली आणि अर्जुन सगळ्यांना समजावतात की आम्ही आता आमची अदलाबदली केलेली आहे. म्हणजे अर्जुन सांगतो की सायलीचं असं म्हणणं आहे की ऑफिसमध्ये काही देखील काम नसतं, त्यामुळे तिची जी काही कामं आहेत ना, ती मी अशी चुटकीसरशी इथे घरी बसून करणार आहे. त्यावर आता प्रताप देखील बोलतो की नाही, म्हणजे तुम्ही हे जे काही अदलाबदलीचा निर्णय घेतलेला आहे, ही आयडिया मात्र तुमची एकदम छान आहे बरं का. पण तेवढ्यातच प्रताप बोलतो की अगं पण सायली, तुला ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या जागी कोर्टामध्ये जाऊन केस वगैरे तर काही लढता येणार नाही आहे. त्यावर सायली सांगते की हो, मी काही केस वगैरे लढणारच नाही आहे, मी फक्त तिथे जाऊन चैतन्य भाऊजींना मदत करणार आहे. केसमध्ये माझा काही मदत होते का वगैरे तेवढंच काम मी काहीतरी पाहणार आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे की बायकांना घरी बसून काहीही कामं नसतात आणि जी काही छोटी मोठी 2-4 कामं असतात ती अशी इतकी सोपी असतात की चुटकीसरशी सगळी कामं होऊन जातात. आता हे ऐकल्यावर कल्पना लगेच चिडते अर्जुनवर आणि बोलते की अर्जुन, असं म्हणालास तू? अरे, महिलांची कामं देखील घरामध्ये राहून काही सोपी नसतात. त्यावर अर्जुन बोलतो, हो का? आणि ही काय म्हणाली मग? ही हेच म्हणाली की तुम्हाला काय, पुरुषांना काही कामं नसतात, तुम्ही 2-4 फाईल्स घेऊन ऑफिसमध्ये जाता आणि ऑफिसमध्ये तिथे बसून तुमच्या हाताखाली लोकांना फक्त कामं सांगत असता वगैरे, तुमचे कामं काहीही अवघड नाही आहे, अशी चुटकीसरशी वगैरे होऊन जातात, असं म्हणणं यायचं. आता हे ऐकल्यावर रविराज बोलतो, नाही सायली, इथे तुझंसुद्धा चुकलंय. म्हणजे अर्जुन, तुझंसुद्धा चुकलंय आणि सायली, तुझंसुद्धा चुकलेलंच आहे इथे. त्यावर प्रतिमा बोलते की अहो, हे सगळं काय बोलताय तुम्ही? दोघंही चुकीचे आणि दोघंही बरोबर, हे असं कसं असेल बरं? त्यावर रविराज बोलतो की नाही, पण तुम्ही हा जो काही अदलाबदलीचा निर्णय घेतलाय तो मात्र छान आहे. त्यावर प्रताप देखील बोलतो, हो, हा तुमचा अदलाबदलीचा निर्णय जो आहे तो एकदम छान आहे. त्यावर रविराज देखील बोलतो, अगदी आवडलाय मला तुमचा निर्णय. म्हणजे आपण त्या माणसाच्या जागेवर जोपर्यंत स्वतःला पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्या माणसाची सुखदुःख काय आहेत हे आपल्याला काही समजत नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे ना, अगदी छान आहे. आता रविराज देखील या दोघांच्याही पाठिंब्यामध्ये या दोघांचाही हा निर्णय ऐकून तर सायली अर्जुनच्या म्हणजे सगळेच घरातले जे कोणी आहेत सगळ्यांनाच आता या दोघांचाही निर्णय एकदम पटलेला आहे. तर प्रताप मात्र इथे त्यांची फिरकी घेत असतो की थांब, मी लगेच अश्विनला फोन करून बोलावतो आणि त्याला सांगतो की तुझ्यासाठी एखादा चांगला सायकियाट्रिस्ट वगैरे पहा. त्यावर सायली सांगते की बाबा, त्याची काही एक गरज नाही आहे, आम्ही हे फक्त काही दोघांच्या मर्जीने थोडे दिवसांसाठी केलं आहे.
त्यावर आता अर्जुन सायलीला मस्त तिथे त्याने टेबलवर जी सजावट केलेली असते त्यातलं एक गुलाबाचं फूल देतो. तर सायली देखील आता निघण्यापूर्वी आता अर्जुन आता घाई गडबडीनेच त्याला इडली बनवायची असते त्यामुळे किचनमध्ये धाव घेतो. तर सायली देखील त्याच्या मागोमाग जाते आणि ती देखील त्याला तिथे टेबलवर ठेवलेलं एक गुलाबाचं फूल देते. तर इकडून रविराज मात्र अर्जुनला बेस्ट ऑफ लक करत असतो. आता ऑफिसला जायचा खरं तर टाईम झालेला आहे आणि अर्जुन मात्र काही फोन उचलत नाही आहे आणि चैतन्य इथेच आता घराच्या गेटवर उभा राहून सतत आता अर्जुनला फोन करतोय. पण अर्जुन काही फोन उचले ना, त्यामुळे आता शेवटी चैतन्याचाही नाईलाज होतो आणि त्याला देखील आता घरात यावंच लागतं. तर आता चैतन्य जेव्हा घरात येतो तर अर्जुनने सर्वांसाठी आता इडली आणून दिलेली असते, इडली चटणी, त्याने जो काही नाश्ता बनवलेला असतो तो, आणि आता सर्वजण नाश्ता करत असतात. त्यावर आता अस्मिता देखील अर्जुनला बोलते की अर्जुन, तुझी हे जी काही अदलाबदली झालेली आहे ना ती छान आहे हां, पण मी मात्र सायलीच्याच टीममध्ये, कारण मला माहिती आहे ना सायली दिवसभर घरामध्ये किती काम करत असते ते. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आणि आज ती सगळी कामं ना मी ही अशी चुटकी सरशी करणार आहे. त्यावर आता लगेचच कल्पना त्याला बोलते, हो का, मग सायली रोज अस्मिताला ग्लास भरून दूध देते, तू दिलं आहेस का? आता खरं तर हे अर्जुनला माहीतच नसतं. त्यावर अर्जुन बोलतो की लगेच आणतो मी 2 मिनिटामध्ये. आणि अर्जुन आता लगेचच किचनमध्ये येतो अस्मितासाठी दूध गरम करण्यासाठी. आता तो दूधच गरम करत असतो आणि तेवढ्यातच त्याला शंका येते की यामध्ये साखर टाकायची आहे की नाही. त्यामुळे तो जोरात आवाज देऊन विचारतो, यामध्ये साखर टाकायची की नाही? त्यावर आता प्रताप त्याला बोलतो, ते तुझं तू ठरव ना, अरे तूच तर म्हणालास ना की सायलीसारखी सगळी कामं तुला तुझी करता येत आहेत व्यवस्थित म्हणून. आणि तेवढ्यातच आता चैतन्य देखील घरामध्ये येतो आणि ते डेकोरेशन वगैरे पाहून चैतन्य बोलतो की काय काही कार्यक्रम वगैरे की घरामध्ये? नाही म्हणजे मला बोलवायचं ना, हे जे काही केलंय ना त्यापेक्षा खूप छान डेकोरेशन करून दिलं असतं मी. बरं ते सगळं जाऊ देत, अर्जुन कुठे? आमची मीटिंग आहे, आम्हाला जायचं आहे. आता तो अर्जुनला आवाज देत असतो. तर अर्जुन आता किचनमधनंच हात वर करून त्याला बोलतो की इकडे मी. आता अर्जुनला तिथे किचनमध्ये पाहून खरं तर चैतन्य देखील गोंधळतो. तर इकडे जेलमध्ये आता नागराज साक्षीची शपथ घालून तिच्या बाताब करून आता महिपतला चिडवून देतो. त्यामुळे महिपत देखील आता खूप चिडला आहे आणि महिपत बोलतो, गपरे ए नाग्या, तू काहीही करू शकत नाही आहेस माहिती आहे मला, त्यामुळे मला असं धमक्या देणं ना बंद कर. तुझे हात ना या जेलच्या बाहेर पण नाही निघू शकत माहीत आहे मला. आणि काय, वाघ जरी जेलमध्ये जरी असला ना तरी वाघच असतोय. आता मात्र हा नागराज चिडून जातो आणि तो धडक जाऊन आता ते दोघी शेजारच्या जेलमध्येच ठेवलेले असतात. त्यामुळे आता हा नागराज तिथे जाऊन महिपतची कॉलर पकडतो आणि बोलतो की मला असं हे बोलायचं नाही वगैरे असं बोलत असतो तो महिपतला. तर महिपत त्याला बोलतो की हां, तुझी काय मर्दानगी आहे ना ती तिकडेच दाखव वगैरे, काही मर्द नाही आहेस तू वगैरे, अशा बऱ्याच काही बोलून आता महिपत देखील नागराजला चिडवून देत असतो. तर नागराज आता तडक महिपतची कॉलरच धरतो. त्यावर आता महिपत डायरेक्ट या नागराजचा गळा चावळतो आणि त्याला बोलतो की मी जेलमध्ये जरी असलो तरी मी अजून देखील वाघच आहे, त्यामुळे मी इथे बसून देखील तुझी वाट लावू शकतो वगैरे, आणि तुझ्या या धमक्या ज्या आहेत ना त्या धमक्यांना मी अजिबातही घाबरत नाही आहे, असं आता महिपत या नागराजला सांगत असतो. तर नागराज मात्र आता विनवणी करत असतो महिपतला की काय करतोयस तू, सोड मला. पण महिपत मात्र खूप जास्त चिडून गेलाय आणि तो काही नागराजला सोडायला तयार नाहीये. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता अर्जुन येतो चैतन्यकडे. तर सायली त्याला सांगते की आज चैतन्य भाऊजी तुमच्यासोबत मी येणार आहे ऑफिसला काही दिवस, आणि हे घरी राहून सगळं काही घर सांभाळणार आहेत, म्हणजे आमची अदलाबदली झाली आहे. हे माझ्या जागेवर घर सांभाळणार आहेत आणि मी तुमच्यासोबत ऑफिसला येणार आहे ऑफिस सांभाळण्यासाठी. त्यावर आता
चैतन्य खूप आश्चर्यचकित होतो हे ऐकून आणि बोलतो की रविराज सर, हे काय पाहतोय मी? अहो, मला दिवसाढवळ्या स्वप्न दिसत आहेत. त्यावर रविराज त्याला बोलतो की नाही नाही, हे स्वप्न वगैरे काही नाही आहे, हे सगळं काही वास्तवामध्ये घडतं आहे. वास्तवामध्येच त्या दोघांची ही अदलाबदली झाली आहे आणि दोघंही एकमेकांच्या जबाबदाऱ्या पेलवणार आहेत. आता हे ऐकून तर चैतन्याला देखील हसूच येतं. त्यावर चैतन्य त्याला बोलत असतो अर्जुनला की अरे पण आपल्याला मीटिंग आहे आपल्या क्लायंटसोबत वगैरे. त्यावर सायली बोलते की यांच्या ज्या काही मीटिंग्ज वगैरे असतील ऑफिसमध्ये, म्हणजे कोर्टामध्ये जाण्याव्यतिरिक्त जे काही काम असेल ऑफिसमधलं, ते सगळं काही आजपासून काही दिवस मी पाहणार आहे. त्यामुळे मी येणार आहे तुमच्यासोबत आज त्या मीटिंगला वगैरे. तर आता सायली निघणारच असते, तेवढ्यातच प्रतिमा सायलीला विचारते, सायली अगं पण तुझ्या दुपारच्या जेवणाचं काय? आता प्रताप लगेच बोलतो, सायली तुला काही आज डबा वगैरे मिळेल असं काही मला वाटत नाही आहे. त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येते का आता ही ऑफिसला निघाली आहे म्हणजे डबा पण द्यावा लागेल आपल्याला. त्यावर अर्जुन बोलतो की डबा देतो ना, 10 मिनटं, 10च मिनिट दे मला फक्त, मी 10 मिनिटमध्ये जे काही झालं आहे ना ते सगळं डब्यामध्ये भरून आणतो. आणि अर्जुन आता परत एकदा धांदल उडते त्याची आणि घाईघाईने किचनमध्ये पळतो आता सायलीसाठी डब्बा भरून आणण्यासाठी. आणि किचनमध्ये जाऊन तो आता घाईगडबडीनेच डब्बा भरत असतो. तर त्याच वेळेस आता तन्वी देखील घराच्या दरवाजामध्ये उभं राहून आता हे सगळं काय चाललं आहे यांचं हे सगळं काही पाहत असते आणि ऐकत असते. आता खरं तर ती चिडलेली असते यांच्यावर, कारण तिला असं वाटतं की सायली आता बाहेर उंडरायला जाणार आहे आणि हा अर्जुन आता घरामध्येच लुडबुड करत बसणार आहे. तर तेवढ्यातच आता अर्जुन सायलीसाठी डब्बा घेऊन येतो. त्यावर सायली बोलते की हा जो काही अर्धवट डबा घेऊन आला आहात ना तुम्ही, त्यासाठी मी तुम्हाला 100पैकी 20 गुण देतीये. आणि ती आता अर्जुनला बेस्ट ऑफ लक करून आता चैतन्यसोबत ऑफिसला जाण्यासाठी निघते. आता ती गेल्यानंतर मात्र अस्मिता अर्जुनला बोलते, अर्जुन अरे 100पैकी फक्त 20च मार्क्स, म्हणजे कळतंय का, तू फेल झालायस. त्यावर अर्जुन बोलतो, हे अजून परीक्षा बाकी आहे, अजून खूप परीक्षा आहे आणि मीच जिंकणार आहे. पहा आता तिची जी काही घरातली कामं आहेत ना, मी हे अशी अशी चुटकीसरशी सगळी कशी कामं करून टाकतो ना, ते पाहच तू. आता तन्वी तेवढ्यातच तिथे येते आणि बोलते की हे काय फालतूपणा लावलाय, ही काय अदलाबदली केली आहे, म्हणजे सायली बाहेर उंडरायला जाणार आणि अर्जुन किचनमध्ये स्वयंपाक करणार, म्हणजे याचा स्वयंपाक होईपर्यंत मला आता किचनमध्ये जाता देखील येणार नाही आहे. त्यावर अर्जुन लगेच बोलतो की तसं पण तू कधी जातेस ग किचनमध्ये, तेव्हा कधी, मी तर कधी पाहिलं नाही आहे तुला किचनमध्ये गेलेलं. तेवढ्यातच रविराज बोलतो, हे कोणाला पटो किंवा न पटो, पण अर्जुन ही जी काही तुमची अदलाबदली झालेली आहे ना, ते खरंच खूप छान झालं आहे. त्यावर आता प्रताप लगेच बोलतो, हो ना, मला देखील आवडलं हे. आणि कल्पना, आपण देखील अशी अदलाबदली करायची का गं? म्हणजे नाही, स्वयंपाकामधनं तर तू आता रिटायर झालेली आहेस, मी तुझ्या जागी घरी राहतो आणि तू माझ्या जागी फॅक्टरीमध्ये जा. म्हणजे कसं आहे ना की मला आराम भेटेल, मी इथे घरात बसल्या बसल्या फक्त सायलीला आणि विमलला ऑर्डर सोडत राहील. त्यावर कल्पना चिडते त्याच्यावर आणि बोलते, काय हो, काय म्हणायचं आहे तुम्हाला, म्हणजे मी काहीच करत नाही का दिवसभर घरामध्ये, मी काय फक्त सायलीला आणि विमलला ऑर्डरच देत असते का? घरातली सगळी गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या नजरेखालून जातात, समजलं का? आणि मी होते ना म्हणून तुमचा संसार इतका सुखाचा झाला आहे, नाहीतर ना, जाऊ दे, मला बोलायचंच नाही, मी जाते. आणि आता ती नाश्त्याची प्लेट तशीच ठेवून रागाने तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आणि ती गेल्यावर मात्र प्रताप परत हसत बोलतो, नाही म्हणजे आमच्या दोघांची जर अशी अदलाबदली झाली ना तर मी मात्र कल्पनासारखं असं सारखं चिडत नाही जाणार. आणि तो असं बोलल्यावर आता घरातील सगळेच जण मात्र हसत असतात. तर तन्वी मात्र विचार करत असते की चला बरं झालं, अर्जुन आता इथेच किचनमध्ये अडकून पडेल, म्हणजे आता तो पुढे काही शोध घेणार नाही आहे आणि माझ्यासाठी तर ही गोष्ट चांगलीच आहे. मला आता या गोष्टीचा फायदा करून घ्यायला हवा आहे आणि लवकरात लवकर नागोबापर्यंत ही गोष्ट पोहोचवायला हवी आहे.
तर इकडे सायली देखील आता ऑफिसमध्ये आलेली आहे आणि खरं तर आता ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच ती खूप घाबरून जाते आणि मनातच विचार करत असते की नाही, म्हणजे मी या ऑफिसमध्ये खूपदा आली आहे, पण आज मात्र मी एक जबाबदारी घेऊन आली आहे या ऑफिसमध्ये. तर तेवढ्यातच चैतन्य तिला म्हणतो की बहिणी अगं काय झालं, चल ना. त्यावर सायली बोलते की नाही, म्हणजे आमच्या ह्या अदलाबदलीबद्दल घरातल्यांचं ठीक आहे, पण या सगळ्यांना कसं सांगणार आहोत आपण आता. त्यावर चैतन्य बोलतो की एवढंच ना, अगं एवढं डिटेलमध्ये यांना सांगायची गरज नाही आहे. आणि आता तो सगळ्या ऑफिसमधल्या लोकांना तिथे जमा करतो आणि त्यांना सांगतो की अर्जुन सर आता पुढचे काही दिवस तरी ऑफिसला येऊ शकणार नाहीत, ते सुट्टीवर आहेत. त्यामुळे सायली मॅडम जे काही काम असेल ते सगळं सायली मॅडमच हँडल करणार आहेत. तर आता तिथला स्टाफ देखील आता सायलीला खूप छान प्रकारे वेलकम वगैरे करतात. तर इकडे घरी आता अर्जुन साफसफाई करतोय, तर विमल त्याच्याकडे येते आणि त्याला बोलते की तुम्ही कपड्यांचं मशीन लावलं का. तर तो बोलतो मशीन, कसला मशीन, कपडे, काय काय बोलतेस काय तू. त्यावर आता ही बोलते विमल की कपडे धुवायचेत ना त्या मशीनामध्ये, ते लावलं का नाही तुम्ही. त्यावर आता अर्जुन बोलतो की हां, वॉशिंग मशीन का, लावतो ना, लावायचं आहे मला. आणि तो आता कोर्टमध्ये जसे डायलॉग मारतो की मारत असतो तसं आता तो विमल समोर डायलॉग मारतो की माय लॉर्ड, यांना आरोपीला असं वाटतंय की मला काही माहीत नाही आहे वगैरे असं तसं. आता ते ऐकून विमल हसते आणि बोलते की नाही, तुम्ही हे सगळं काही बोलताय ना ते छान आहे, पण मध्ये मध्ये तुम्ही काय बोलता ना मला कळत नाही, मशीन कुठे आहे माहीत आहे ना. त्यावर अर्जुन आता परत तिला ओरडायला लागतो, तर विमल तिथून निघूनच जाते. तर अर्जुन आता फोन काढतो, पण म्हणतो मशीन नक्की कोणत्या कंपनीचं आहे, ते घरामध्ये कुठे ठेवलं आहे. आता खरं तर त्याला हे सगळं काही माहीत नसतं आणि त्याची चांगलीच धांदल उडाली आहे खरं तर सायलीचा रोल करता करता. तर इकडे जेलमध्ये आता हे दोघंही भांडत असतात, त्यामुळे आता हवालदार येतात आणि दोघांनाही आता ते वेगवेगळं करतात. तर त्यातला एक जो हवालदार असतो तो आता या नागराजला फोन आणि एक चिठ्ठी देतो आणि ही फोन आणि चिठ्ठी देण्यासाठी त्याला तन्वीने सांगितलेलं असतं आणि त्यासाठी तन्वीने त्या हवालदाराला पैसे देखील दिलेले असतात. तर तन्वी त्या हवालदाराला सांगते की अजून पैसे पाहिजे असतील तर अजून मिळतील, पण माझं काम मात्र झालं पाहिजे. आणि आता तिने सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन हा हवालदार आता या नागराजला फोन आणि तिची चिठ्ठी देतो. आता ते हवालदार तिथनं निघून गेल्यानंतर हा तो चिठ्ठी ओपन करून पाहतो, तर त्यामध्ये तिने बरंच काहीतरी लिहिलेलं असतं की मी काही तुमची साथ वगैरे सोडणार नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला इथून बाहेर काढेल, असं काहीतरी. आता ती चिठ्ठी खरं तर नागराज कोणी घेऊ नये म्हणून किंवा त्याला कोणाला सापडू नये म्हणून तो खाऊन टाकतो आणि पाणी पिऊन टाकतो. तर सायली देखील इकडे ऑफिसमध्ये आता त्या अर्जुनच्या केबिनमध्ये आली आहे आणि अर्जुनच्या खुर्चीवर बसायला मात्र ती थोडीशी लाजती आहे. त्यावर आता हा चैतन्य तिला सांगतो की वहिनी अगं बस ना, आपल्या अर्जुनचीच खुर्ची आहे ती आणि आजपासून ऑफिस तू सांभाळणार आहेस, त्यामुळे तूच तिथे बसायला हवंस. आता सायली तिथे खुर्चीवर बसते, तर तेवढ्यातच आता चैतन्याला जे कोणी त्यांच्या क्लायंटसोबत मीटिंग असते ना, ते क्लायंटचा फोन येतो आणि चैतन्य त्यांना आता मीटिंग करण्यासाठी बोलावतो देखील. तर ते करमळकर नावाचे त्यांचे जे क्लायंट असतात ते येतात आणि आता ते आल्याच लगेच सायलीला विचारायला लागतात की त्या केसचं काय झालं, माझा जो पार्टनर आहे त्याच्यावर स्टे ऑर्डर कधी येईल आणि कुठलासा कलम सांगतात ते की तो कलम लावणार आहोत ना आपण त्याच्यावर, त्यानुसारच काम होणार आहे ना. आता हे सगळं ऐकून सायली खरं तर गोंधळून जाते आणि ती चैतन्याकडे पाहते. तर चैतन्य तिला इशाऱ्याने सांगतो की हो आपण करणार आहोत हे काम, असं सांगा त्याला. त्यावर ती देखील सांगते की हो लावणारच ना, आपण तो कलम लावणारच होते त्यांच्यावर आणि केस आपणच जिंकणार आहोत वगैरे असं. आणि तेवढ्यातच तिचा आता फोन वाजतो. तिला आता अर्जुनने फोन केलेला असतो. आता ती चैतन्याला फोन दाखवते की अर्जुनचा फोन येतोय. त्यावर चैतन्य देखील तिला सांगतो की हो ठीक आहे, घे फोन. तर घरी खरं तरी आता अर्जुन इकडे वॉशिंग मशीन लावण्यासाठी आलेला असतो आणि हे मशीन कसं ऑपरेट करायचं हे काही त्याला माहीत नसतं आणि त्याने हेच विचारण्यासाठी आता सायलीला फोन केलेला असतो. त्यावर आता त्याचा फोन उचलल्यानंतर अर्जुन विचारतो
की काय मग कसं चाललं आहे तिकडे ऑफिसमध्ये. ते करमळकरांची ना बिझनेस फ्रॉडची मीटिंग आहे, केस आहे त्यांची, त्यामुळे ती व्यवस्थित हँडल कर वगैरे असं. त्यावर सायली सांगते की हो, इथे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, पण तुमचं कसं चाललं आहे तिकडे, तुम्ही सगळी कामं व्यवस्थित करतायत ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की माझं सगळं व्यवस्थितच चाललं आहे, मी मशीन लावत होतो आणि त्यासाठीच, आणि तेवढ्यातच आता हिच्याशी बोलता बोलता त्याचं ते हातून ते लिक्विड सांडतं. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघ, तुझ्याशी बोलता बोलता ना ते लिक्विड देखील सांडलं माझ्या हातून इथून. त्यावर आता सायली बोलते की हो, पण ते सांडलेलं पुसून घ्या, नाहीतर तुम्हीच पाय घसरून पडाल. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो, म्हणजे दोघांचं असं थोडंसं भांडण सुरू असतं. अर्जुन बोलतो की तू मान्य कर ना, तू हारली आहेस. त्यावर सायली बोलते की त्यापेक्षा तुम्हीच मान्य करून टाका ना, तुम्हाला घरातली कामं जमत नाही आहेत म्हणून. त्यावर अर्जुन तिला बोलतो की अगं, ते क्लायंट बसलेत ना तिथे, त्यांच्या समोर माझ्याशी असं बोलतेस का, काय म्हणतील ते की ही कशी बोलतेय नवऱ्यासोबत म्हणून. आणि आता सायली फोन कट करून टाकते. तर अर्जुन आता ते लिक्विड, आता तो बोलतो की काही पण सांगते, ही मला शिकवते की पाय घसरून पडाल म्हणून. आणि आता खरंच अर्जुन तिथनं पाय घसरून पडायलाच लागतो आणि विचार करतो, हे काय, म्हणजे काय, हिला काय भविष्य दिसायला लागलं की काय, मी पडणार आहे हे देखील दिसलं तिला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन कपडे वाळत घालतोय आणि परत एकदा तो सायलीला फोन करतो आणि बोलतो की बायको, त्यापेक्षा अगं तू मान्य कर ना की तू हरली आहेस, तुला नाही जमत आहे. त्यावर सायली बोलते की मी का मान्य करू, तुम्ही मान्य करा ना, तुम्ही हरल्या आहात, तुम्हाला घर सांभाळायला नाही जमत आहे म्हणून. तर आता दूधवाला, इस्त्रीवाला वगैरे असे एकामागोमाग एक सगळेच जण आता येत असतात आणि अर्जुनला आता काही ते सगळं मॅनेजच होत नसतं खरं तर. आता दूधवाला म्हणतोय की तुम्हाला काही जमणार नाही आहे, वहिनींना बोलवा. आणि इकडे दुसराच कोणीतरी आता इस्त्रीवाला वगैरे बिल घेऊन येतो, तर त्यालाही अर्जुन बिल देत नाही आणि बोलतो की मला किचनमध्ये खूप काम आहे. खरं तर अर्जुनची खूप जास्त धांदल उडाली आहे या सगळ्यामध्ये. तर सायली आणि चैतन्य मिळून इकडे बाबूला आता परत एकदा ते प्रश्न विचारताना दिसत आहेत आणि ते विचारत असतात की महिपतसोबत तो दुसरा माणूस कोण होता. त्यावर बाबू सांगतो की मला एवढं आठवत नाही आहे, मग काहीतरी रमेश नाव होतं त्याचं, आणि थोडं आठवतं आहे, मी तुम्हाला तसं वर्णन सांगतो. तर चैतन्य आता ते एका स्केच काढणाऱ्या माणसाला बोलावतो आणि बाबूने जे काही आता वर्णन सांगितलं आहे त्यानुसार आता एक स्केच काढून तयार झालेलं असतं. तर आता सायली आता ऑफिसला येऊन ही जी काही महिपत नागराजची जी ॲक्सिडेंटची केस आहे ती कशी सॉल्व करेल आणि अर्जुन घरी राहून आता घर कसं सांभाळेल, हे आता असे मस्त छान एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.